दोन वस्तूंच्या खरेदी किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर पहिली वस्तू 14% नफ्याने आणि दुसरी वस्तू 11% तोट्याने विकली तर या संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला असा प्रश्न विचारलेला आहे. आता वस्तू किती दिलेल्या आहेत या प्रश्नामध्ये? वस्तू ह्या 2 दिलेल्या आहेत, 1 आणि 2. तर गुणोत्तर काय म्हटलेले आहे? 3:7. म्हणून पहिल्यांदा 3 नंतर 7. आता या गुणोत्तराची जर बेरीज केली तर एकूण किती झाले? एकूण 7 आणि 3 10 झालेले आहेत. पुढे काय म्हटलंय बघा, पहिली वस्तू 14% नफ्याने विकली म्हणून गुणिले 14. नफ्याने म्हणजे काय झालेले आहे? तर बेरीज झालेली आहे. तर दुसरी वस्तू काय केलेली आहे? दुसरी वस्तू ही 11% तोट्याने म्हणून गुणिले 11. तोटा म्हणजे काय झालेली आहे? वजाबाकी झालेली आहे. बरोबर आपल्याला काय काढायचं आहे? नफा किंवा तोटा माहित नाही म्हणून काय केलं? 10 गुणिले तो x मानला. आता काय करायचं? यांचा गुणाकार करायचा. 14 त्रिक 42 वजा 11 साती 77 बरोबर 10 गुणिले x म्हणजे काय झाले? 10x झाले. आता इथे अधिक आहे, इथे वजा आहे. अधिक वजा वजा होणार, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा काय झाले? यांची जर वजाबाकी केली तर वजा 35 आले बरोबर 10x जसे आहेत तसे. आता इथे 10 गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे? ते भागाकारात जाणार आहेत म्हणजे वजा 35 भागिले 10 बरोबर x. आता याला जर भाग लावला तर किती येणार? 3.5 येईल आणि हे वजा चिन्ह आहे म्हणजे वजा 3.5 बरोबर x. आता इथे वजा काय दाखवत आहे? वजा म्हणजे तोटा झालेला आहे. संपूर्ण व्यवहारामध्ये 3.5% इतका तोटा झालेला आहे.